चला मुलांनो, आज आपल्याला दुसरीचा घरचा अभ्यास करायचा आहे. आज आपला 63वा दिवस आहे. आज आपण 91 ते 100 संख्यामध्ये लहान संख्या, मोठी संख्या ओळखणार आहोत. तसंच आपण ह्या संख्या अशा पायऱ्यावर चढत्या क्रमाने लिहिणार आहोत, उतरत्या क्रमाने लिहिणार आहोत. 91 ते 100 संख्यांचा चढता क्रम लावणार आहोत, उतरता क्रम सुद्धा गणित करणार आहोत. 9चा पाढा तयार करणार आहोत. 9चा पाढा तयार करून पाठ करायचा आहे. 100 पर्यंत उजळणी लिहायची. खूप अभ्यास आहे. अर्धा तास वेळ आहे. पटकन आपल्याला अभ्यासाला बसायचं आहे. पाणी, मोबाईल लांब ठेवायचा आधी. मोबाईल लांब ठेवायचा सगळ्यात महत्त्वाचं. आणि पेन्सिल, पॅड घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे. आणि माझं चॅनलला सबस्क्राईब करायचं. व्हिडिओ आवडला असला तर त्याला लाईक करायला विसरत जाऊ नका. ओके. तर मुलांनो, हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे आणि तुम्हाला उत्तर द्यायचे. तर आज मी तुम्हाला इकडं उत्तर लिहून देणार नाहीये. तुम्ही फास्ट गणित हे लिहून घ्या आणि तुम्ही उत्तर लिहायचे. लहान संख्या, मोठी संख्या कोणती आहे ते पाहायचे. हे प्रश्न सुद्धा लिहायचे तुम्हाला. लहान मोठी संख्या ओळखा. आता 92 आणि 89. 92 आणि 89 मध्ये मोठं कोण आहे? 92 ही संख्या मोठी आहे, म्हणून बाणाचं तोंड इकडे होणार. हे तुम्हाला गणित लिहायचे आहेत आणि स्वतः उत्तरं लिहायची आहेत. मध्ये चिन्ह तुम्हाला ठरवायचं आहे की मोठी संख्या कोणती आहे. ठीक आहे. मी इकडं शिकवणार आहे. जर तुम्हाला हे लिहित तुम्हाला इकडं सुद्धा पाहायचंय, नीट समजून घ्यायचे लहान मोठी संख्या कोणती आहे. ठीक आहे. आता 92 आणि 89 ह्या संख्येमध्ये बघा 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 91, 92. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 81, 82, 83, 84, 85, 80, 87, 88, 89. आता ह्या संख्यामध्ये 90 आणि 80 ह्या संख्यामध्ये मोठं कोण आहे? 90 ही संख्या मोठी आहे आणि 80 संख्या लहान आहे. म्हणून ह्या दोघाचा जर दशक बघितला, ह्याचा दशक 9 आहे, याचा दशक 8 आहे. 9 आणि 8 ह्याच्यामध्ये मोठं कोण आहे? 9 ही संख्या मोठी आहे. म्हणून दशकाचं तोंड, मगरीचं तोंड येणार 92 कडे. 92 ही संख्या मोठी आहे 89 पेक्षा. पुढची संख्या आहे आपली 76 आणि 98. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 71, 72, 73, 74, 75 आणि हे 76 झाले. आणि हे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98. आता 76 आणि 98 ह्या संख्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? ही संख्या ही मोठी आहे, कारण की पाहिल्याच लक्षात येऊ लागले की बाबा हा गट्टा मोठा आहे ह्याच्यापेक्षा. मग आता प्रत्यक्ष संख्या जर बघितली तर ह्याचा दशक आहे 7 आणि ह्याचा दशक आहे 9. 7 आणि 9 ह्याच्यामध्ये मोठं कोण आहे? 7 आणि 9 मध्ये 9 हा मोठा आहे, कारण की 9 हा मोठाच आहे. 7 आणि 9 मध्ये मोठा 9 आहे, म्हणून 76 पेक्षा 98 ही संख्या मोठी आहे आणि 98 पेक्षा 76 ही संख्या लहान आहे. पुढची संख्या आहे आपली 66. 10, 20, 30, 40, 50, 60, 61, 62, 63, 64, 65, 66. हे आहेत 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. 90 आणि 66. आता ह्या दोन संख्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? 90 ही संख्या मोठी आहे. जर आपण फक्त संख्येकडे पाहिलं तर ह्याचा दशक आहे 6 आणि ह्याचा दशक आहे 9. 6 आणि 9 मध्ये मोठं कोण आहे? 9 मोठं आहे, कारण की ज्या संख्येचा दशक मोठा असतो ती संख्या मोठी असते. म्हणून 6 आणि 9 मध्ये मोठं कोण आहे? 9 ही संख्या मोठी आहे. पुढची आपली संख्या आहे 75 आणि 91. हे बघा 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 71, 72, 73, 74, 75. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि हे 91. 75 आणि 91 ह्या दोन संख्या आहेत. 75 आणि 91 ह्याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? 7 आणि 9. 7 आणि 9 ह्या दोन अंकामध्ये 9 ही संख्या मोठी आहे, म्हणून 75 पेक्षा 91 ही संख्या कशी आहे? मोठी आहे. पुढची आपली संख्या आहे 78 आणि 96. 78 आणि 96. आता हे किती आहेत बघा? 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि हे 80. 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78. आणि हे किती आहेत? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90.
91, 92, 93, 94, 95, 96. हे किती झाले? 96. आणि हे किती झाले? 78. 78 आणि 96 ह्याच्यामध्ये मोठं कोण आहे? 96 ही संख्या मोठी आहे, 78 ही संख्या लहान आहे. म्हणून मी बाणाचं तोंड कुणाकडे करणार आहे? 96 कडे करणार आहे. 78 आणि 96 ह्या संख्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? 96 आहे. 7 हे ह्याचा दशक 7 आहे आणि याचा दशक 9 आहे. 7 आणि 9 ह्याच्यामध्ये कोण मोठा आहे? 9 हा अंक मोठा आहे, कारण की दशक ज्याचा मोठा ती संख्या मोठी असते. पुढची संख्या आहे आपली 87 आणि 98. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77 आणि हे 87. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98. आता 87 आणि 98. आता पाहताच आपल्या लक्षात आलं की ही संख्या मोठी आहे, कारण की हिच्याकडे थोडे जास्त आहेत. तर हे जास्त आहेत हे आपल्याला ह्या वस्तूवरून कळालं. पण जर संख्या बघितली आपण तर ह्याचा दशक आहे 8 आणि ह्याचं दशक आहे 9. 8 आणि 9 मध्ये मोठं कोण आहे? 9 ही संख्या मोठी आहे. म्हणून 87 पेक्षा 98 ही संख्या कशी आहे? मोठी आहे. तर 99 आणि 89 संख्येमध्ये मोठी संख्या कोणती आपण पाहणार आहोत. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99. हे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 80. हे झाले 80. 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89. 99 आणि 89 ह्याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे रे? हे पाहिल्याच लक्षात आलं. दोघांचा एकक 9, 9 आहे, सेम आहे. पण ह्याचा दशक 9 आहे आणि ह्याचा पण दशक 8 आहे. मग 9 आणि 8 ह्याच्यामध्ये मोठं कोण आहे? 9 ही संख्या मोठी आहे. दशक ज्याचा मोठा ती संख्या मोठी असते. म्हणून मी बाणाचं मगरीचं तोंड केलं 99 कडं. म्हणजे ह्या दोघांमध्ये ही संख्या ही मोठी आहे. पुढची संख्या आहे आपली 17 आणि 29. 17 आणि 29. आता ह्या दोन संख्या आहेत. ह्या दोन संख्यामध्ये मोठं कोण आहे आपल्याला पाहायचंय. आता ह्याचं दशक 1 आहे, ह्याचं दशक 2 आहे. इथं 7 आहेत आणि इथं 9 आहेत. आता पहिल्या तुम्हाला ही संख्या मोठी आहे हे तुमच्या लक्षात आलं. पण आता जर संख्या पाहिली आपण तुम्ही तर ही 1 आहे आणि इथं 2 आहे. 1 आणि 2 ह्याचा दशक 1 आहे, ह्याचा दशक 2 आहे. 1 आणि 2 ह्याच्यामध्ये मोठं कोण आहे? 2 ही संख्या मोठी आहे. म्हणून 17 आणि 29 मध्ये मोठं कोण आहे? 29 ही संख्या मोठी आहे. तर पुढची संख्या आहे 9 दशक 6, 96, 8 दशक 4, 84. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 91, 92, 93, 94, 95, 96. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 81, 82, 83, 84. तर आता हे 84 आहेत आणि हे 96 आहे. आता पाहिल्या तुमच्या लक्षात आलं की ही संख्या मोठी आहे, कारण की ह्याचा दशकाचा गठ्ठा मोठा आहे आणि ह्याचा दशकाचा गठ्ठा हा लहान आहे. पण जेव्हा आपण ह्या संख्यांकडे पाहिलं तेव्हा हे आहेत 9 आणि हे आहेत 8. दशक ह्याचा 9 आहे आणि ह्याचा दशक 8 आहे. 9 आणि 8 मध्ये मोठं कोण आहे? 9 मोठं आहे. म्हणून 96 ही संख्या मोठी आहे 84 पेक्षा. पुढची संख्या आहे आपली 78 आणि 69. 78 आणि 69 ह्याच्यामध्ये आपल्याला मोठी संख्या कोणती आहे शोधायची आहे. आता हे पाहिलं की लक्षात आलं आपल्या की ही संख्या मोठी आहे. ह्याचा दशकाचा गठ्ठा मोठा आहे आणि ह्याचा दशकाचा गठ्ठा लहान आहे. तर आता हे प्रत्यक्ष जेव्हा आपण ह्या संख्यांना पाहतो तेव्हा 7 हे मोठं आहे 6 पेक्षा. ह्याचा दशक 7 आहे, ह्याचा दशक 6 आहे. 7 आणि 6 ह्याचं दशक 7 असल्यामुळं ही संख्या मोठी आहे. कुणापेक्षा? ह्याच्यापेक्षा. म्हणजे 78 मोठे आहेत 69 पेक्षा. तर माझं बाणाचं तोंड कुणाकडे असणार? 78 कडे असणार. कुणाकडे असणार? 78 कडे. आणि 69 ही संख्या लहान आहे. पुढची संख्या आहे 94 आणि 86. आता हे बघा 94 आहेत. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 91, 92, 93, 94. हे बघा 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 81, 82, 83, 84, 85, 86. 94 आणि 86 ह्याच्यामध्ये मोठं कोण आहे? अर्थात 94 आहे, कारण की 9 दशकाचा गठ्ठा ह्याचा मोठा आहे आणि ह्याचा दशकाचा गठ्ठा हा लहान आहे. म्हणून 94 आणि 86 मध्ये मोठी संख्या कोणती आहे? 94 ही मोठी संख्या आहे. पुढची आपली संख्या आहे 88 आणि 97. 88 आणि 97 ह्या संख्येमध्ये मोठी संख्या कोणती आहे? 97 ही संख्या मोठी आहे. का बरं मोठी आहे? हा गठ्ठा पाहिल्या तुमच्या लक्षात आलं की ही संख्या गठ्ठा मोठा आहे.
जो गठ्ठा मोठा आहे ती संख्या मोठी असणार आहे. आता दोघांकडे पाहिलं तर याचा दशक 8 आहे, याचा दशक 9 आहे. 8 आणि 9 मध्ये मोठं कोण आहे? 9 ही संख्या मोठी आहे. म्हणजे 88 आणि 97 ह्याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? 97 आहे. आणि 88 हे लहान आहेत 97 पेक्षा, 97 मोठे आहेत 88 पेक्षा. तर आता तुम्हाला हे गणित तुम्हाला करायचे आहेत. राहिलेले 4 गणित झालं का तुमचं लिहून? आता तुम्हाला उत्तर लिहिता यायला पाहिजे. लिहून झालं असेल तर ठीक आहे. ओके. तर मुलांनो, तुम्हाला हे गणित लिहून घ्यायचे आहेत आणि सोडवायचे आहेत. संख्या चढत्या उतरत्या क्रमानं लिहा आणि हे लिहित इकडं पण लक्ष द्यायचे. हेच गणित मी इथं तुम्हाला शिकवणार आहे. पण तुम्ही माझं उत्तर बघून लिहू नका. तुम्ही गणित सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही प्रयत्न करा. मी इथं का सोडून देते? एखाद्या मुलाला समजत नाही, उशिरा समजतं त्याला, मग त्यांच्यासाठी मी हे इथं शिकवते. जे हुशार मुलं आहेत, ज्यांना गणित हुशार असो नसो, पण ज्यांना हे गणित समजले, ज्यांना वाटतं की मला हे गणित मी करू शकतो, तर तुम्ही हे गणित करा. आणि इकडं फक्त कशासाठी बघायचं? तुमचं गणित बरोबर आले का नाही चेक करण्यासाठी बघायचं. आणि ज्यांना समजलं नाही त्यांनी लिहिलं नाही तरी चालते, पण नीट समजून घ्या. ज्यांना समजलं नाही त्यांनी इकडे लक्ष द्या. तुम्ही लिहिलं नाही तरी चालते, पण गणित प्रत्येक समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, चला आता लिहू आपण. संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहा. पहिली संख्या कोणती आहे? माझी इथं जरा खाडाखोड झाली ती 93 आहे. बघा हे किती आहे? 93. पहिली संख्या आहे 92, 82 आणि 93. आता हे संख्या लिहायची आहेत मला चढत्या क्रमानं. मी पहिल्यांदा काय करणार? पायऱ्या काढणार. काय केल्या? पायऱ्या काढल्या. पायऱ्या काढायला खूप सोपे असतात. तर पहिल्यांदा आपण काय करू? ह्यांच्यात दशक बघू. 9, 8, 9, 9, 8, 9. आता 8 हा दशक लहान आहे, 9 पेक्षा 8 दशक लहान आहे, म्हणून 82 येणार खालच्या पायरीवर. खालच्या पायरीवर लहान संख्या असते. मग नंतर आता 82चा प्रश्न मिटला. आता 92 आणि 93 दोघांचा दशक सारखा आहे, म्हणून आपण बघितलं एककाकडे. ह्याचा एकक आहे 2 आणि याचा एकक आहे 3. मग 2 आणि 3 मध्ये लहान कोण आहे? 2. म्हणून दुसऱ्या पायरीवर येणार 92 आणि तिसऱ्या पायरीवर येणार 93. आता हे संख्या मी पायऱ्यावर मांडल्या. आता मला चढता क्रम उतरता क्रम लावणं खूप सोपं जातं. आता चढता क्रम आणि हा उतरता क्रम. हा चढता क्रम झाला आणि हा उतरता क्रम झाला. आता चढत्या क्रमाला मी पायऱ्यावरून चढत गेले. कसं? असं वर चढत गेले. 82. चढत्या क्रमाला मला पहिल्यांदा कोण भेटलं? 82 भेटलं. नंतर कोण भेटलं? 92. आणि नंतर कोण भेटलं? 93. 82, 92, 93 हा झाला चढता क्रम. आता मी उतरत्या क्रमाला वरून खाली येले. मला वरून खाली येत असताना पहिल्यांदा कोण भेटला? 93 भेटला. 93 नंतर कोण भेटला? 92 भेटला. 92 नंतर कोण भेटला? 82 भेटला. तर चढत्या क्रमामध्ये येणार 82, 92, 93 आणि उतरत्या क्रमामध्ये येणार 93, 92 आणि 82. हा झाला आपला उतरता क्रम आणि हा झाला आपला चढता क्रम. ठीक आहे, सगळ्यांना समजलं? चढत्या क्रमाला पहिली संख्या ही लहान असते, उतरत्या क्रमाला पहिली संख्या ही मोठी असते. पुढचं आपलं गणित आहे 93, 91 आणि 99. आता ह्या गणितामध्ये बघितलं तुम्ही तर तिघाचाही दशक सारखा आहे. तिघाचाही दशक कसा आहे? सारखा आहे. आता दशकाकडे बघून काहीच उपयोग नाही. सारखेत म्हणल्यावर काय बघून उपयोग नाही. आता आपण कुणाकडे बघणार? 3, 1, 9. खूप सोपं आहे. 3, 1, 9. 3, 1, 9 मध्ये लहान कोण आहे? 1 म्हणजे 91. 1 पेक्षा मोठं कोण आहे? 3. 3 म्हणजे 93. आणि सगळ्यात मोठं कोण आहे? 9. 9 म्हणजे 99. आता हे संख्या मी ठेवल्या पायऱ्यावर. 91, 93, 99. आता ह्याचा आपण चढता क्रम लावणार आहोत. चढता क्रम. आता पहिल्यांदा मला कोण भेटलं? 91, 93, 99. आता मी वर चढायले पायऱ्या मी वर चढायले. मग पायऱ्या चढत असताना मला कोण भेटला? पहिल्यांदा 91 भेटला. 91 पासून वरच्या पायरीला गेले, मला भेटला 93 आणि 93च्या नंतर भेटला मला 99. 91, 93, 99. आता मी हाच क्रम उतरता क्रम लावायले. उतरता
क्रम. आता उतरता क्रम लावत असताना मला पहिल्यांदा कोण भेटलेला आहे 99, नंतर कोण भेटला 93 आणि नंतर कोण भेटला 91. चढत्या क्रमाला मला भेटला 91, 93 आणि 99. उतरत्या क्रमाला भेटला मला 99, 93 आणि 91. म्हणजे उतरत्या क्रमाला पहिली संख्या मोठी असते आणि चढत्या क्रमाला पहिली संख्या ही लहान असते. एवढं लक्षात ठेवलं की पुढचे गणित आपोआप तुम्हाला समजतात. पुढची संख्या आहे आपली 84, 72 आणि 80. आता आपल्याला याचा चढता क्रम लावायचा आहे. चढता क्रम लावण्याच्या आधी काय करणार आपण, ह्या सगळ्या संख्या पायऱ्यावर ठेवणार. पायऱ्या कशा काढणार अशा. आता हे 3 संख्यामध्ये लहान संख्या कोण आहे, दशक बघू. 8, 7, 8. मग आता 8, 7, 8 मध्ये सगळ्यात लहान कोण आहे 7. 7 म्हणजे 72. सगळ्यात लहान संख्या कोणती 72. 72 पेक्षा मोठी संख्या. आता दोघाचा दशक सारखा आहे. मग एककाकडे बघितलं तर ह्याचा एकक आहे 4 आणि ह्याचा एकक आहे 0. 4 आणि 0 मध्ये लहान कोण आहे 0 लहान आहे, म्हणजे 80 लहान आहे. आणि सगळ्यात मोठं कोण आहे 84. आता हे संख्या मी काय केल्या आधी पायऱ्यावर लिहून घेतल्या. पायऱ्यावर लिहून घेतल्यानंतर मी काय लावणार आता यांचा चढता क्रम. चढता क्रम. आता पायऱ्यावर संख्या लिहिलेल्या आहेत. मी चढत असताना मला पहिल्यांदा कोण भेटलं बघा 72. कोण घेतलं मला 72. 72 नंतर कोण भेटलं मला 80. 80 नंतर कोण भेटलं मला 84. हा झाला आपला चढता क्रम. आता पायऱ्यावरून मी खाली येऊ लागले, वरून खाली येले. वरून खाली येत असताना मला वर कोण भेटलं, थांबा आधी लिहिते. उतरता क्रम. उतरता क्रम. उतरता क्रम. आता पायऱ्यावरून वरून खाली येत असताना मला कोण भेटलं 84. 84 नंतर कोण भेटलं 80. 80 नंतर कोण भेटलं मला 72. हा झाला आपला चढता क्रम आणि हा झाला आपला उतरता क्रम. चढता क्रम लिहित असताना पहिली संख्या ही नेहमी लहान असते आणि उतरता क्रम लिहित असताना पहिली संख्या ही नेहमी मोठी असते. हे नीट लक्षात ठेवा तुम्ही. पुढे बघा आता 73, 68 आणि 76 ह्या 3 संख्या आहेत. 73, 68 आणि 76. आता ह्या संख्यांना आपण काय करणार आहोत, पायऱ्यावर बसवणार आहोत. पायऱ्यावर बसवत असताना पहिली संख्या आपली कोणती येणार आहे 73. 7, 6, 7. चुकलो 7, 6, 7. आता 7, 6, 7 ह्या दशकाच्या संख्येमध्ये सगळ्यात लहान कोण आहे 6 आहे. म्हणजे लहान सगळ्यात कोणती आहे 68. ही संख्या लहान आहे. आता 68 नंतर ह्या दोघाचा दशक 7, 7 आहे. म्हणजे दशकावरून हे लहान आहे मोठं आहे काही कळणार नाही आपल्याला. मग आपण कुणाकडे बघणार, एककाकडे बघणार. ह्याचा एकक आहे 3 आणि ह्याचा एकक आहे 6. मग आता 3 आणि 6 मध्ये लहान कोण आहे 3 लहान आहे. म्हणजे 73 ही संख्या दुसऱ्या पायरीवर येणार आणि 76 ही संख्या कधी येणार, सगळ्यात वरच्या पायरीवर येणार 76 संख्या. आता ह्या संख्यांना आपण बसवलं पायऱ्यावर. आता आपण लिहिणार यांचा चढता क्रम. चढता क्रम. चढता क्रम लिहित असताना मला सगळ्यात लहान कोण भेटलं, पायऱ्या मी वर चढायले. पायऱ्या वर चढत असताना मला पहिल्यांदा कोण भेटलं 68. नंतर कोण भेटलं 73. नंतर कोण भेटलं 76. हा झाला आपला चढता क्रम. आता उतरता क्रम बघू आपण. उतरता क्रम. उतरता क्रमचा उतरत असताना मला पहिल्यांदा कोण भेटलं 76. 76 नंतर उतरत असताना मला कोण भेटलं 76. 76 नंतर कोण भेटलं मला 73 आणि 73 नंतर मला भेटला 68. हा झाला आपला उतरता क्रम. चढता क्रम चढत असताना पहिली संख्या ही नेहमी लहान असते आणि उतरत्या क्रमामध्ये पहिली संख्या ही सगळ्यात मोठी असते. हे तुम्ही डोक्यात फिट बसवा तुमच्या. चढत्या क्रमाला पहिली संख्या ही लहान असते आणि उतरत्या क्रमाला पहिली संख्या ही मोठी असते. जर तुमच्या एवढं लक्षात आलं तर आपोआपच तुम्हाला आता समजायला लागले की लहान कोण आहे मोठं कोण आहे. भरपूर आपण अभ्यास केलेला आहे. तर
चढता क्रम उतरता क्रम तुम्हाला परीक्षेमध्ये चुकता कामा नये, कारण की जवळपास 4 ते 5 मार्काचे गणित असतात चढत्या उतरत्या क्रमाचे. एक गणित 2 मार्काला असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे नीट लक्षात ठेवा. जर तुम्हाला चढत्या उतरत्या क्रम समजला, याचा अर्थ असा झाला की तुम्हाला संख्या समजल्या, संख्यांची किंमत समजली. ह्याचाच अर्थ आहे की तुम्हाला 1 ते 100 संख्या समजल्या. पोपटासारखं म्हणता येणं उजळणी आली नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 ही अशी उजळणी आली, मला उजळणी आली म्हणून नाचायचं नाही. उजळणी कधी आली तुम्हाला? जेव्हा तुम्हाला लहान संख्या समजली, मोठी संख्या समजली, एकक समजला, दशक समजला, शतक समजला, त्यावेळेला म्हणायचं की मला उजळणी आली. ओके, चला मुलांनो, आता आपल्याला उजळणी वाचत लिहायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1.1 11, 1.2 12, 1.3 13, 1.4 14, 1.5 15, 1.6 16, 1.7 17, 1.8 18, 1.9 19, 2.20, 2.1 21, 2.2 22, 2.3 23, 2.4 24, 2.5 25, 2.6 26, 2.7 27, 2.8 28, 2.9 29, 3.30, 3.1 31, 3.2 32, 3.3 33, 3.4 34, 3.5 35, 3.6 36, 3.7 37, 3.8 38, 3.9 39, 4.40, 4.1 41, 4.2 42, 4.3 43, 4.4 44, 4.5 45, 4.6 46, 4.7 47, 4.8 48, 4.9 49, 5.50, 5.1 51, 5.2 52, 5.3 53, 5.4 54, 5.5 55, 5.6 56, 5.7 57, 5.8 58, 5.9 59, 6.60, 6.1 61, 6.2 62, 6.3 63, 6.4 64, 6.5 65, 6.6 66, 6.7 67, 6.8 68, 6.9 69, 7.70, 7.1 71, 7.2 72, 7.3 73, 7.4 74, 7.5 75, 7.6 76, 7.7 77, 7.8 78, 7.9 79, 8.80, 8.1 81, 8.2 82, 8.3 83, 8.4 84, 8.5 85, 8.6 86, 8.7 87, 8.8 88, 8.9 89, 9.90,
9.1 91, 9.2 92, 9.3 93, 9.4 94, 9.5 95, 9.6 96, 9.7 97, 9.8 98, 9.9 99, 10 दशक 100, 9.1 91, 9.2 92, 9.3 93, 9.4 94, 9.5 95, 9.6 96, 9.7 97, 9.8 98, 9.9 99, 10 दशक 100, 9.1 91, 9.2 92, 9.3 93, 9.4 94, 9.5 95, 9.6 96, 9.7 97, 9.8 98, 9.9 99, 10 दशक 100, 9.1 91, 9.2 92, 9.3 93, 9.4 94, 9.5 95, 9.6 96, 9.7 97, 9.8 98, 9.9 99, 10 दशक 100. आता आपल्याला 9चा पाढा तयार करायचा आहे. नमस्कार मुलांनो, आता आपल्याला पाढा तयार करायचा आहे. कितीचा? 9चा. कितीचा पाढा तयार करायचा आहे? 9चा. आता इथं बघा मी 9 मणी ठेवलेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता हे सगळे मी मणी किती ठेवलेले आहेत? 9 ठेवलेले आहेत. आता ह्या 9 मण्यांना मी काय करणार आहे? एकमेकांमध्ये मिसळणार आहे म्हणजे काय करणार आहे? यांची बेरीज करणार आहे. काय करणार आहे? बेरीज. चला आता आपण बेरीज करू. हे किती मणी आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. इथं लिहिले मी 9. 9 10 11 12 13 14 15 16 17 18. 9 मध्ये मी 9 मणी मिसळले, किती झाले? 18. आता ह्या 18 मध्ये मी 9 मणी मिसळले. 18 19 20 21 22 23 24 25 26 27. किती झाले? 27. आता ह्या 27 मण्यामध्ये मी 9 मणी मिसळले. 28 29 30 31 32 33 34 35 36. ह्या 36 मण्यामध्ये मी 9 मणी मिसळले. 36 37 38 39 40 41 42 43 44 45. किती झाले? 45. 45 मध्ये 9 मणी मिसळले. 45 46 47 48 49 50 51 52 53 54. किती झाले हे? 54. 54 मध्ये मी हे 9 मणी मिसळले. 55 56 57 58 59 60 61 62 63. किती झाले हे? 63. 63 मण्यामध्ये मी हे 6 मणी मिसळले. 9 मणी मिसळले. 64 65 66 67 68 69 70 71 72. किती झाले हे? 72. 72 मध्ये हे 9 मणी मिसळले मी. 73 74 75 76 77 78 79 80 81. 80 मध्ये हे 9 मणी मिसळले. 81 82 83 84 85 86 87 88 88 नाही 88 89 90. किती मणी झाले हे? 90 मणी झाले. नाही सॉरी, हे 81 झाले होते आणि हे 90 झाले. चुकलं माझ्याकडून, सॉरी. हे 81 झाले आणि हे 90 झाले. तर अशा पद्धतीने आपला 9चा पाढा तयार झाला. आता आपण वाचत लिहिणार आहोत. 9 1 9. आधी जुने पाढे म्हणूत ना आपण. बेक बे बे दुनी 4 बे त्रिक 6 बे चौक 8 बे पंचे 10 बे सख 12 बे सती 14 बे 8 16 92 18 92 20. 3 1 3 3 2 6 3 त्रिक 9 3 चौक 12
3 5 15, 3 संग 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30, 4 ला कसं रे, 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 सक 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 6 1 6, 6 2 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंचे 30, 6 6 36, 6 सकून 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60, 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 चौक 28, 7 5 35, 7 सकून 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 संग 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. आता 9चा पाडा. 9 1 9, 9 2 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 5 45, 9 सख 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90, 9 1 9, 9 2 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 5 45, 9 सख 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90, 9 1 9, 9 2 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 5 45, 9 सख 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90, 9 1 9, 9 2 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 5 45, 9 सख 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90, 9 1 9, 9 2 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 5 45, 9 सख 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90, 9 1 9, 9 2 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 5 45, 9 सख 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90, 9 1 9, 9 2 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 5 45, 9 सख 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90, 9 1 9, 9 2 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 5 45, 9 सख 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90. तर आता राहिलेला पाडा तुम्ही नंतर लिहा. ठीक आहे, सगळ्यांना पाडा कळाला? पाडा म्हणजे काही नसतं. पाडा म्हणजे एकाच अंकाची वारंवार केलेली बेरीज. वारंवार म्हणजे पुन्हा पुन्हा. इथं माझं थोडं चुकलं होतं बघा. इथं मी मोजत काय 80 मोजले होते, पण इथे 81 येते. 81 आणि इथं 90 येते. ठीक आहे, सगळ्यांना पाडा समजला? राहिलेला पाडा तुम्ही व्हिडिओ संपल्यानंतर लिहा.